दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने आनंदाची बातमी दिली आहे। केंद्र सरकारने बिगर बासमती तांदळाला निर्यात शुल्कातून सूट दिलेली आहे। उकडा तांदळावरील कर 10% कमी केला आहे। बासमती तांदळावरील निर्यात मूल्य हटवल्यानंतर 15 दिवसातच तांदळाच्या निर्यात शुल्कामध्ये कपात करण्यात आली। ब्राउन राईसवरील निर्यात शुल्कातही 10% कपात करण्यात आलेली आहे। आतापर्यंत ब्राउन राईस तसंच गैर बासमती पांढऱ्या तांदळावर 20% निर्यात शुल्क आकारलं जात होतं। मात्र शुक्रवारपासून हे निर्यात शुल्क कमी करण्यात आलेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे। मागील काही दिवसांपासून जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे मिरची पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे। त्यामुळे मिरचीच्या उत्पन्नात घट झालेली आहे, त्याचा शेतकऱ्यांना देखील मोठा आर्थिक फटका बसलाय। आणि या शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। गेली काही दिवसापासून पडणाऱ्या सततच्या रिमझिम पावसामुळे मिरची पिकाला मोठा फटका बसला असून मी सध्या जुन्नर तालुक्याच्या डिंगोरे परिसरात आलेले। आपण या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने आपल्या शेतात मिरचीची लागवड केली होती। सध्या मिरचीचे पीक बहरत आहे, मात्र सतत पडणाऱ्या रिमझिम स्वरूपाच्या पावसामुळे मिरचीवरती सध्या करपा आणि माव्यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत। काका, काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? सध्या परिस्थिती आहे, रिमझिम पडणाऱ्या पावसामुळे मिरची पिकावरती खैऱ्या आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे, मावा तुडतुडे याच्यामुळे। आणि 1 महिना टोटल बाजार पडलेले आहेत आणि 15 ते 16 रुपयेच मार्केट मिळालेलं आहे मिरचीला आहे। पण एकंदरीत 60 ते 70 हजार रुपये इकरी खर्च झालेला आहे। आतापर्यंत भांडवल 50 ते 60 हजार रुपयेपर्यंत मिळालेले आहे मिरचीचं। पण बाजारभाव 1 महिन्यापासून पडलेले आहेत। फवारणीचा खर्च वाढला, रोग जास्त आणि पाऊस सतत 1 महिना पूर्ण पाऊस पडत राहिल्यामुळे मिरची पीक खराब झाला आणि फवारणी करून सुद्धा ते औषधं लागू पडत नाहीत। मिरचीवरती रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय, तर दुसरीकडे मिरचीचा बाजारभाव सुद्धा ढासळल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फटका सहन करावा लागतोय। हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे। साताऱ्यामध्ये अतिवृष्टीमुळे एका उडीद उत्पादक शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। परतीच्या पावसामुळे शेतामध्ये गुडघाभर पाणी साचल्यामुळे पिकांचं पूर्णपणे नुकसान झालं। सरकारनं आम्हा शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं या मागणीसाठी बोंब मारत टाहो फोडत आपली व्यथा मांडलेली आहे। सरकारनं शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे अशी मागणी या शेतकऱ्यानं केलेली आहे। बाप सरकार बघा आमच्याकडे डोळे उघडून, गरिबांची काय परिस्थिती झाली आहे। या परतीच्या पावसानं आमचं घरदार वाहून गेलं, शेत जमीन वाहून गेली, पिकं पाणी वाहून गेली। गरिबाचं खूप नुकसान झाले, माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत आणि ही अश्रू सरकारला पाहत नाहीत। सरकारचं त्याच्याकडे लक्ष नाही आणि आम्ही गोरगरिबांनी आता कुठे जायचं? आमचा हातातोंडाशी आलेला घास निघून गेलेला आहे। आम्ही आता आमची बायका मुलं कशी जगवायची या विवंचनेमध्ये आहे। तरी कृपया करून सरकारनं ह्याच्याकडे लक्ष द्यावं आणि गोरगरिबांना न्याय द्यावा ही आमची विनंती आहे। पालघर जिल्ह्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे। या पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान झालंय। पीक काढणी योग्य झालं असताना पावसामुळे तयार झालेलं पीक जमीनदोस्त झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय, तर सरकारनं पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। तिकडे धाराशिवच्या कळंब तालुक्यामधील मस्सा गाव शिवारात पवनचक्कीसाठी केलेल्या उत्खननामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। या उत्खननामुळे शेतांमध्ये पाणी साठलेलं आहे। महिनाभर पिकं पाण्याखाली गेल्यामुळे कुजून गेली आहेत। याबाबत शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे तक्रारही केली आहे। नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे। यवतमाळमध्ये किरकोळ भाजी विक्रेत्यांनी संप पुकारलेला आहे। कित्येक नागरिक थेट भाजी मंडईतूनच भाजी खरेदी करतात, मात्र यामुळे किरकोळ भाजी विक्रेत्यांचं नुकसान होत आहे। यासाठी किरकोळ भाजी विक्रेत्यांनी किरकोळ विक्री बंद केलेली आहे। भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातल्या खेडेपार इथल्या सचिन धर्मासरे या शेतकऱ्यानं आपल्या शेतीमध्ये वेगवेगळ्या भाजीपाला पीक घेत आपली आर्थिक प्रगती साधलेली आहे। शेतकऱ्यांनी अर्ध्या एकरात काटवेल लागवड केलेली आहे। लागवड करताना त्यांना अर्ध्या एकरामध्ये 20,000 खर्च आला। यातून 3 महिन्यात 1 लाख रुपये उत्पन्न मिळाल्यामुळे धान शेतीपेक्षा ही शेती कधीही परवडणारी असल्याचं शेतकऱ्यांना म्हटलेलं आहे।